आम्ही आलो होतो बैतूलच्या घाटात. मग आम्हाला दुपार झाली होती. मग हे 11मुखी हनुमान मंदिर आहे बैतूलच्या घाटात, इथं थांबलो याच्यासाठी की भुका सगळ्याला लागला होता, दुपार होऊन गेली होती. मग यांनी लावला स्वयंपाक चालू. स्वयंपाक करता करता यायचं ते चालू होतं. मग हे असं ते तसं. म्हटलं चला बा आपण ब्लॉग बनवून टाकू. हे म्हणत आम्हाला घेतो. म्हटलं घेतलं तुम्हाला बी. इकडे बाया बसल्या होत्या. बाया आपल्या मस्त एक एक ग्रुप घेऊन बसल्या होत्या आपापल्या ग्रुपमध्ये. सावली पाहून बरोबर झाडाखाली बसले होते सगळेजण, कारण आता स्वयंपाक होईपर्यंत काही काम नव्हतं. इकडे एक दुकान होतं आणि दुकानाजवळ आपल्यासोबतचे माणसंही बसले होते. माणसं मग काय गप्पा करून राहिले. आबा म्हणत का रे काय करून राहिला. म्हटलं काही नाही, ब्लॉग काढतो. आबा म्हणत मला घे. म्हटलं हो. इकडे हे आमचे कॉक्रोच गँग बसले होते. हे हिचं खेळणं चालू होतं. हे लहान लेकरं पहा किती मोठे झाले आणि किती लहान झाले. तर मग मला भेटली इथे एक रिमोटची कार. म्हटलं चला आपणही बालपण जगून घेऊ. घेतली कार आणि बसलो खेळत बा. काय असं ते कार पुढेच जाई नाही, मागे येणे पुढे जाई नाही. म्हटलं हे काही जमत नाही आपल्याला. हे पाहे निरा मोबाईलातच असते. मग निघालो आणि पेट्रोल भरलं मस्त आपल्या गाडीत, डिझेल भरून पुढे आलो आणि आपला ब्लॉग संपला आता इथं.